हे हॅलो गाईज, आजचा व्लॉग मी घरूनच चालू केला आहे कारण की आज माझं काम खूप जास्त होतं, त्यामुळे मी काही व्लॉग बनवू शकलो नाही. तर मी आता चाललो आहे जरा बाहेर. माझ्या मित्राचं जरा काम आहे. काही काही वेळा ना फक्त माझे कामं नसतात, माझ्या मित्राचेही कामं असतात. तर संध्याकाळ झालेली आहे. आपण पहिले लॉक गेला. मला काहीच माहीत नाही काम काय, फक्त तो मला बोलला आहे की भाऊ चला जायचं आहे. मगच मी खाली रेडी. या अशा भर ट्रॅफिकमध्ये मला त्याला शोधायचं आहे. कधी येतो काय माहिती. काय यूज देअर प्रतीक आलेला आहे मला घ्यायला. चला बसा. काय काम आहे प्रतीक आपल्याला? गाडी सर्व्हिसिंगला टाकली. भाऊने एक गाडी सर्व्हिसिंगला टाकली. ती गाडी सर्व्हिसिंगला घेऊन यायची आहे, म्हणून त्यांनी मला पिकअप केलं आहे. एवढा मी वेळला आहे कोणी काय बरोबर मी पहिले रेडी राहतो. आपला हा पुणे बँगलोर मुंबई बँगलोर हायवेचा नजारा बघून चाललो आहे मी. आणि आम्ही पण ऑलमोस्ट ट्रॅफिकमध्येच अडकलेलो आहे. ट्रॅफिक गाईज, आम्ही आलो आहे सुझुकीच्या सर्व्हिस सेंटरला गाडी घ्यायला. आम्ही जी गाडी घ्यायला आलो आहे त्याला भाऊला मोकार खर्च सांगितलं आहे असं वाटतंय. तो मध्ये गेला आहे चेक करायला. पुढं हरवला काय माहिती. बाई गाईज तुम्हाला दिसत नाही पण इथे एवढे डास आहे ना आमचे. डायरेक्ट माझे बाई इथे एवढे डास आहे बघा, केवढे डास आहे. आम्ही चाललो. नंतरची गोष्ट नंतर करतो, पहिले इथून पळू द्या पहिले मला. चल 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 चल. तर गाईज आमचा झाला आहे पचका. आम्ही जी गाडी घ्यायला आलो होतो तिला मोकार खर्च निघाला आहे 10-11 हजाराचा. आणि आम्हाला गाडी काय आज भेटली नाही कारण की एका दिवसात ते काय रिपेअर होणं शक्य नाही. तर भाऊचं एकदा तोंड बघून घ्या थोड्या वेळाने तुम्ही. जास्त खर्च कसा झाल्यावर कसं होतं. मी मनापासून नाही हसते पण मला हसू येत आहे. काहीच आम्हाला रस्त्यावर मटण दिसलंय. हा मटन सांभाळणार दोन. अरे हा, हे मटण सांभाळणारे पण भेटले. एक त्या साईडला आणि एक या साईडला. नेहमीप्रमाणे असं कधी होतं का आम्ही बाहेर आलो आणि काही खाल्लं नाही. तर आम्ही आज आलोय दाबेली खायला. मला काही कंट्रोल झालं नाही. तर भाऊनी मला सांगितलं की दाबेली खाल्ली गेली पाहिजे. तर आम्ही इकडे श्री समर्थमध्ये दाबेली खायला आलेलो आहे वाकड कॉर्नरला. टेन्शन घेऊ नको, गाडीचा खर्च कमी होईल. आणि आमची दाबेली आलेली आहे अशी. आम्ही आज बाहेर दुसरीकडे दाबेली ट्राय करणार होतो, तो त्यामुळे इकडे आलो आहे. छान त्यांनी सजून दिलेली, लाल 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 कलर टाकलेला वाटतं. लेट्स ट्राय दाबेली. टेन्शन तर होतच असतं, दाबेली पहिले खाल्ली गेली पाहिजे. दाबेलीला असं ते हे लावून घेऊ. आणि काही टेस्ट नाही आहे, अजिबात टेस्ट नाही काहीच. फेल झाला आमचा प्लॅन आजचा. खावी तर लागणार, फेकता येणार नाही. काहीच खर्च करतोय पोऱ्या. एवढा जास्त खर्च होणार तरी पण ड्रायफ्रूट घेऊन राहिला. असं डेडिकेशन पाहिजे. मी ड्रायफ्रूट तर फक्त मोबाईलमध्येच पाहतो, खाऊ शकत नाही का. बघा 1-1 किलो घेऊन राहिला. मी पण काय कमी नाही. मी पण काय घेतलं आहे बघा, नाचणीचा मुरमुरा आणि 10 रुपयाचं बिस्कॉपवालं चॉकलेट. ते चॉकलेट नाही काय म्हणता त्याला, बिस्किट. जे मी मागं 350 रुपयाला बघितलं होतं, हे 350ला भेटतं ओरिजिनलवालं बघा. 350. फोड ना लगेच खाऊ. बिस्कॉप खाऊन पो, 10वाला बिस्कॉप खाऊन पो. आम्ही आता अशा ड्रायफ्रूटच्या दुकानातून घेतलं आहे. भाऊनी तर जास्त खर्च केला. बिस्कॉप घेतलं आहे मी 10 रुपयाचं. दॅट्स राईट. हे काय, हे इंडियन मेड आहे ॲक्च्युली, त्यामुळे एवढे 10 रुपयाला आहे. ते फॉरेनवाला असतं तर ते 300-350ला असतं. डिपेंड्स. खूप लोकांना वाईट वाटेल पण मला अजिबात आवडलं नाही बिस्कॉप. सक्सेसफुली मला टाईमपास झाला आहे. आणि मी हे लाया म्हणू शकता किंवा मुरमुरे म्हणू शकता किंवा XYZ म्हणू शकता, ते मी आणलं आहे खायला. कारण की मला गेम खेळताना काहीच खायला राहत नाही. चला आजचा ब्लॉग इथंच आपण संपवू. आणि बिचारा प्रतीकला खूप जास्त खर्च होणार आहे, त्यामुळे मला वाईट वाटलं. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.